मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर काल तुम्ही बघितलं असेल आपण लालबागला जाऊन आलो। आपला लालबागचा ब्लॉग आमच्या या मामाच्या पोरांनी बघला बारग्या, आणि तो बोलायला लागला मला पण लालबागला जायचं आहे। कारण याला लालबागला तर नेऊ शकत नाही। तर मी विचार केला की आपल्या इथल्या जवळ म्हणजे आपल्या एरियातल्या आपल्या आसपासच्या जवळ पण सार्वजनिक मंडळ आहेत, त्यांच्यावर मूर्ती जरा बघून येऊ आपण। चला मग तुम्हाला पण दाखवतो, चला भेटू पुढे। जय मल्हार मित्रमंडळ, मांडा कोळीवाडा। डोळे बघा मूर्तीचे, 7 दिवस आहे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 मंगलमूर्ति। मित्रांनो, मगाशी आपण गेलो जय मल्हार मित्रमंडळ आणि गणेश मित्रमंडळचे हे 2 गणपती बघले आपण, आणि आपण आता आलो ईस्टला टिटवाळा रेजन्सीचा राजा बघायला। काहीतरी रेजन्सीचा राजा यावर्षी 11 फुटांचा आहे आणि कागदाची मूर्ती आहे असं आहे। तर बघू पुढे। रेजन्सीचा राजा 11 फुटाची मूर्ती आणि ती पण कागदाची। चला चला मित्रांनो, आपण रेजन्सीच्या राजा तिथे, तर ताई आपल्याला मूर्तीबद्दल आणि पूर्ण मंडळाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहेत, तर ती बघू आपण। मी मिसेस कर्वे या 1 ते 40 बिल्डिंग रिजन्सी संकुलाच्या फेडरेशनच्या उपअध्यक्षपदी आहे। हा आमचा जो मंडळाचा रिजन्सीचा राजा आहे तो आम्ही 2014 साली जेव्हा आम्ही रिजन्सीला सगळेजण राहायला आलो तेव्हा सुरुवात केलेली आहे। पहिलं ही मूर्ती 1-2 फुटाची होती, मग 5 फुटाची झाली आणि आज ही मूर्ती 8 फुटाच्याही वरती आहे। जसं हे संकुल वाढलं तसं आपल्या प्रचिती आली आहे गणपतीची। आज ही गणपतीची जी मूर्ती तुम्ही बघत आहात ती 11 फुटाची आहे आणि आम्ही ही मूर्ती परळवरनं आणलेली आहे आणि ह्याच्यात सगळं श्रेय रिजन्सीच्या टीनेज मुलांना जातं। त्यांनी खूप कष्ट घेतले एवढी वर्ष, 10 वर्ष 11 वर्ष 2025मध्ये आहोत आणि हे सर्व मंडळ उभारलं आणि आज रिजन्सीचा राजा आणि राजाची मिरवणूक टिटवाळ्यात बघायला खूप जण त्याच्या आगमनाची इच्छुकेने वाट बघतात। धन्यवाद। या प्रकारे ताईंनी माहिती सांगितली की ही मूर्ती ही परळवरनं आलेली आहे इकडं। ती बघा परळचं जे कार्यशाळा आहे तिथून मूर्ती आलेली आहे। मूर्ती खूप भारी आहे आणि अतिशय उंच आहे ती मूर्ती आपल्या टिटवाळ्यात। टिटवाळा मार्केट बघा, 24 तास तुम्हाला भरलेला भेटेल टिटवाळा मार्केट। चारा बाजूने ते गणपतीचे होल्डिंग्स लागलेले, स्पॉन्सरशिप सगळ्या गोष्टी। युवा संघर्ष प्रतिष्ठान, आपण चालू आहे आता युवा संघर्ष प्रतिष्ठान। तर आता आपण आलो युवा संघर्ष मित्रमंडळ टिटवाळा आणि त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगता योगेश दादा। युवा संघर्ष प्रतिष्ठान हे यंदाचं हे गणेशोत्सवाचं 18वं वर्ष आहे। हा संपूर्ण मार्केटमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आहे। मांडा टिटवाळा पूर्वचा संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव आहे। हा 7 दिवसाचा पूर्ण उत्सव असतो। उत्सवात विविध कार्यक्रम घेतले जातात, लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात, आगमन विसर्जन मिरवणुका या पारंपरिक पद्धतीने केल्या जातात। त्यात कुठल्याही प्रकारचा वेगळा विचार किंवा वाद्य वाजवलं जात नाही।
आणि असं हे आपलं 18 वर्ष चालू असलेलं मंडळ आहे. त्याचा अनेक सामाजिक उपक्रम आपण करतो दरवर्षी. ती मातीची मूर्ती आहे आणि ही आपले मधुकर भगवान उगले काका यांच्या सागर कला केंद्रातून आलेली मूर्ती आहे. चालेल, धन्यवाद. हरिश्चंद्र गडवाला थिमे केदारेश्वर मंदिर. तर मित्रांनो, आपण आलो आहे गणपती मंदिर म्हणजे टिटवाळ्याचे सिद्धिविनायक मंदिर. तर गर्दी तर नाही आता, कारण घरोघरी गणपती आहेत. आपण आता सगळे सार्वजनिक गणपती तर केलेत, म्हणजे अजून करायचे बाकी आहेत. मग आता आपल्या करता म्हणजे सिद्धिविनायकाला पण दर्शन घ्यायला आलो. चला. फोटो काढायला नाही सांगितलं, म्हणजे आतमध्ये परवानगी नाही म्हणून बाहेरून दाखवतोय. तर आपण आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन बाहेर निघालो. आता बघू पुढे काही मंडळ अजून फिरू, सार्वजनिक गणपती अजून काही बघू. चला भेटू पुढे. बाबा आपण कुठे गेलतो? कुठे लालबागला गेलतो आपण. चल माझा घरी जाऊ. आता आम्ही घरी पोचले. याला मी सांगला आपण लालबागला चाललोय. मला आपण अख्खे तुम्हाला तर माहिती आहे, आपण सगळे सार्वजनिक गणपती त्याला दाखवून आणल्या. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. चला भेटतो पुढे. आत्ताच आम्ही आता घरी आलोय. हा आहे आमच्या मामांचा डेकोरेशन या वर्षीचा आपला, म्हणजे काहीतरी पडकं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धबधबा चालू आहे तो. जाम भूक लागली, पहिले जेवण घेऊ. चला आता. अरे प्रत्येक मंडळामध्ये जाऊन तुम्ही प्रसाद तेवढा खाल्ले तरी तुला जेवण पाहिजे. काय करते. चला या जेवायला. मी जेवतो आता, नंतर तुम्हाला भेटतो. जेवायला काय आहे? चण्याची भाजी, भेंडी, बटाटा भाजी, भाकर. जेवला तू आता? मग केव्हा देशील? भूक लागला का तुला? एवढा प्रसाद खाल्ला तर तूच खाल्ला ना सगळा प्रसाद? तोंडावर काय ठेवतो? चालेल. चला भेटतो नंतर. बाय. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. टाकले आले आता मला घ्यायला. रात्रीचं वाजले आहे 1:30. मी चाललो आता आत्यांची तर जागी सगळ्यात जर खेळत बिलत असेल पत्ती जरा, मी पण आता तिकडेच चालल्या. चला डायरेक्ट तिकडेच भेटू मला. आपण आता आलो आहे आत्यांच्या इथे. ते जुगारी लोकांचा जुगार चालू आहे. गणपती जातील तरी याचा जुगार काही संपणार नाही. पटकन जुगार येतो. बघा ही हा डेकोरेशन हा यावर्षीचा. आता मी तर काही जुगार केलंच नाही. मी आता यांनाच बघून खुश होता, कोण दिसतं काय नाही त्याची मजा घ्यायला लावायला आता फक्त. ते गेम पण समजत नाही काय. आता केले फ्रेंच फ्राईज. वाजले 3 रात्रीचे. ही एक माकडे आपला वेदिका तिकडे आहे. मी तर
बुकवाडाशी आहेत ना, गणपतीला पण ठेवल्या नाही यांनी. हा ना. हा ना, काय करते तुम्हीच खायला बसले. मी नाही खाल्ला. मी तर कपडे पण नाही घातले कायच्यामध्ये. तू नाहीतरी कपडे घालतोस कुठे रे? बात तो सही है. या खायला